मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही. फडणवीस दाओसवरून आल्यानंतर चर्चा होईल. मतांची प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट. शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही. आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी. विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे. महापौर पदासाठी अडीच वर्ष फॉर्म्युल्याच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया. कुणालाही सहजपणे महापौर बसवणं मुंबईत सोपं नाही. कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही. मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय. संजय राऊतांची टीका. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार. 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या. ठाण्यात भाजपचा 100% स्ट्राईक रेट. भाजपच्या निरंजन डावखरे यांचा दावा. आता वरिष्ठ निर्णय घेतील. नरेश म्हस्केंकडून स्पष्ट. कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार. महापौर पदासाठी भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज. इतर पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू. 9 नगरसेवक ठाकरेंच्या निगराणीखाली. सूत्रांची माहिती. एकत्र यायचं असल्यास सत्तेतून बाहेर पडा. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. आमदार उत्तम जानकर यांचा अजित पवारांना सल्ला. पुणे जिल्ह्यात झेडपी पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार. केवळ जुन्नरमध्ये ठाकरेंची शिवसेना पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार. शिवसेनेकडून उद्या एबी फॉर्मचं वाटप होणार. पुण्यात महिला कार चालकाचं भयानक कृत्य. तरुणाला 2 किलोमीटर फरफटत नेलं. इनोव्हा कार चालकानं महिलेची कार अडवण्याचा प्रयत्न केला असता घडला प्रकार. कार चालक जखमी. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यात लॉंग मार्च. उद्या संध्याकाळी लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. आज रात्री मनोरमध्ये मोर्चेकऱ्यांचा मुक्काम. वाढवण मुरबी बंदरासह रोजगार हमी कायद्यातील बदलांच्या विरोधात आंदोलन.